डी-मार्टमध्ये ना खूप सुंदर असं वुमन्स वेअर कलेक्शन आलेलं होतं आणि रेनी सीझन असल्यामुळे खूप जास्त ऑफर्स पण डी-मार्टमध्ये आलेल्या होत्या. त्यानंतर हे लहान मुलांचे ड्रेस पण खूप सुंदर होते. तर मला माझ्या मुलीसाठी पण ड्रेस घ्यायचा होता, कारण या मंथमध्ये तिचा बर्थडे आहे त्यामुळे. त्यानंतर आम्ही कर्टनचं कलेक्शन बघण्यासाठी गेलेलो होतो. तर मला डी-मार्टच्या कर्टनची प्राईस खूप जास्त वाटली होती, त्यामुळे मी ते स्किप केलेले होते. पण जसं हेवी मटेरियल होतं, खूप सुंदर असे कर्टन्स होते. त्यानंतर थोडीशी भांडी वगैरे बघण्यासाठी गेलेलो होतो आम्ही. भांडी तर खूप घरी आहे जास्त, पण मन काय भरत नाही. त्यानंतर खूप सुंदर असे डिनर सेट पण इथे अवेलेबल होते. खूप सुंदर प्लेट्स आणि बाउल इथे अवेलेबल होते. आपल्याला हवा असेल तसा कलर आपण घेऊन आपण आपल्या आवडीचा डिनर सेट इथे तयार करू शकतो. असे बाउल आणि प्लेट्स इथे अवेलेबल होते. त्यानंतर माझ्या बहिणीला घ्यायचं होतं तिच्या मुलासाठी बॉटल वगैरे. तर आता स्कूल सुरू झाली आहे, त्यामुळे ते बॉटल टिफिन वगैरे लागणारच आहे. तर इकडे प्लास्टिकच्या डब्यांचा सेट खूप छान-छान होता. साईज पण त्यामध्ये अवेलेबल होत्या. त्यानंतर कपडे वाळवण्यासाठी दोरी बघण्यासाठी गेलेलो होतो. तर मला काही इतकी दोरी आवडली नाही, तर मी आता ऑनलाईनच घेणार आहे. त्याला हुक वगैरे असतं त्यामुळे. आता हे माहिती नव्हतं माझ्या मुलीला हे काय आहे, पण ती घ्यायचा प्रयत्न करत होती. तर इथे सानूचे लाडू बघत होते त्यांची गाडी क्लीन करण्यासाठी क्लोथ. तर हे किचन क्लीन करण्यासाठी पण खूप छान आहेत, खूप सॉफ्ट आहेत आणि गाडी क्लीन करण्यासाठी पण खूप छान आहेत. तुम्ही घेऊ शकता, खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. तर इथे वॉटर बॅग मला खूप जास्त आवडल्या होत्या, खूप छान क्यूट होत्या. आम्ही तर प्रत्येक वेळेस आलो तर मुलांसाठी एक ना एक वॉटर बॅग नक्कीच घेतो. पण आता आरुषला खूप जास्त वॉटर बॅग आणि टिफिन आहेत घरीच, त्यामुळे आम्ही ते घेतलेले नव्हते. त्यानंतर मेन्स वेअरचं खूप सुंदर असं कलेक्शन आलं होतं. 399 मध्ये आपल्याला सुंदर असा टी-शर्ट भेटत होता. सानूची लाडू मला विचारत होते, घेऊ का मी हा टी-शर्ट? पण मी बोलले नको. क्वालिटी पण याची खूप छान होती. तसेच कलर पण खूप सुंदर अवेलेबल होते आणि साईज पण खूप होतं यामध्ये. तर त्यांच्याकडे असा टी-शर्ट त्यांनी वापरून झालेला आहे, त्यामुळे मी बोलले नको आता. मुलांची इकडे वेगळी शॉपिंग चालली होती आणि आमची पण वेगळी शॉपिंग चाललेली होती. तर इथे सानूचे काका पण बघत होते टी-शर्ट त्यांच्यासाठी फक्त 199 मध्ये होते. इथे सोफा कव्हर पण खूप सुंदर असे अवेलेबल आहेत. मम्मीच्या घरी आणि माझ्या घरी मी डी-मार्टमधूनच सोफा कव्हर घेतलेले आहेत, कारण हेवी घेतलेले नाहीत, सॉफ्टमध्ये घेतलेले आहे. मुलं सारखे खराब करतात आणि सारखे ते क्लीन करावं लागतात, त्यामुळे छान कलरचे गालिचे इथे अवेलेबल होते. पण आमच्या घरी पहिलेच खूप जास्त गालिचे आहेत, त्यामुळे आम्ही फक्त ते बघितलेले होते. त्यानंतर मला किचन ॲप्रॉन घ्यायचं होतं. खूप सुंदर असं 99 रुपीजमध्ये किचन ॲप्रॉन होतं. तर मी एक किचन ॲप्रॉन घेतलेलं होतं. तर कॉटनमध्ये आहे हे आणि हेवी क्वालिटीमध्ये पण किचन ॲप्रॉन अवेलेबल होते. ते थोडे हेवी रेंजमध्ये होते. त्यानंतर आम्ही गेलेलो होतो वुमन्स वेअरमध्ये परत एकदा, कारण प्लाझो वगैरे मला बघायच्या होत्या त्यामुळे. तर डेली वेअरसाठी पण इथे अवेलेबल होत्या. प्रिंटमध्ये, विदाऊट प्रिंटमध्ये पण होत्या आणि हेवीमध्ये पण होत्या. प्लाझो, लेगिन्स आणि जीन्स वगैरे पण अवेलेबल होत्या. पण मला डेली वेअरसाठी बघायच्या होत्या प्लाझोज. 199 मध्ये खूप सुंदर हेवी कॉटन म्हटलं तरी चालेल असं हेवी कॉटनच्या ह्या प्लाझो होत्या. पण मला कलर इतका आवडला नाही. यामध्ये ब्लॅक किंवा ब्राऊन असा कलर असता तर इझिली ते कोणत्या पण टी-शर्टवर मॅच झाल्या असत्या, त्यामुळे मी ह्या प्लाझो घेतलेल्या नव्हत्या. बाकी खूप सुंदर अशा होत्या. साईज पण अवेलेबल होत्या आणि कॉटन पण खूप सुंदर असं होतं. त्यानंतर कुर्तीवर पण वेअर करण्यासाठी खूप सुंदर अशा प्लाझो 249, 399 अशा होत्या आणि यात कलर पण खूप सुंदर अवेलेबल होते. तर कॉटनमध्ये होत्या ह्या पॅन्ट्स. तर खूप छान असे कलर होते. जसे आपल्याला कुर्तीवर हवे असेल तसं आपण मॅच करून इथे घेऊ शकतो. तर आमची शॉपिंग राहतेच बाजूला आणि यांचीच लुडबुड मध्ये चाललेली होती. यांच्यासाठी एक स्पेशल माणूस लागतो हे यांच्यावरती लक्ष देण्यासाठी. त्यांना जी गोष्ट हवी असते, जी आवडली ती लगेच ते घेऊन टाकतात, त्यामुळे यांच्याकडे खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. तर आरुषला एक गाडी खूप जास्त आवडलेली होती, त्याने ती घेतलेली होती आणि सानवीसाठी पण आणलेली होती. तर त्या दोघांना आम्ही ह्या दोन्ही गाड्या पण घेतलेल्या होत्या. त्यानंतर हे इथेच खेळायला स्टार्ट झालेले होते. त्यांना घरी जाऊ आणि घरी खेळू, त्यांना किती वेळा सांगितलं तरी ते इथेच खेळत होते. त्यानंतर इथे आल्यानंतर यांना पॉपकॉर्न हवेच असतात, त्यामुळे त्यांचे डॅडू यांना घेऊन गेलेले होते पॉपकॉर्न घेण्यासाठी. तर मला इथली सॉफ्टी खूप जास्त आवडते, पण थोडं गार वातावरण होतं, पाऊस पण पडून गेलेला होता, त्यामुळे मी आईस्क्रीम वगैरे घेतली नव्हती. आमच्यामुळं मुलं पण खातात आणि त्यांना पण सर्दी होते आणि त्यामुळे आम्ही पॉपकॉर्न वगैरे घेतलेले होते. सानूचे लाडू तर फक्त इथे पॉपकॉर्न खाण्यासाठी आले होते असं मला वाटत होतं. तर ज्या दिवशी आम्ही डीमार्टमध्ये गेलेलो होतो त्या दिवशी बिलकुल पाऊस नव्हता आणि खूप छान आम्हाला असं बाहेर पण फिरायला भेटलेलं होतं. तसं बघायला गेलं तर डीमार्टमधून आम्हाला काही घ्यायचं नव्हतं, पण आम्ही मुलांसाठी स्पेशल आलेलो होतो त्यांना बाहेर घेऊन फिरण्यासाठी. तर त्यानंतर आम्हाला थोडंसं जायचं होतं बाहेर काहीतरी खाण्यासाठी. तर त्यामुळे आम्ही इथून डीमार्टमधून गेलेलो होतो बाहेर खाण्यासाठी. छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब, लाईक, शेअर. भेटू अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये.